नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा एक ठिकाणी घेऊन आलो आहे जे मुंबई ठाण्यापासून म्हटलं तर जवळच्या अंतरावरती आहे आणि सर्वात महत्त्वाचं हे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी जवळ असलेलं लेवनाथ लेणी म्हणून फेमस आहे आणि ही लेणी जी आहे त्याच्या बाजूला म्हटलं तर आहे ना शिव मंदिर पण आहे. तर हा जो प्रवास आपला असणार आहे तो ऐतिहासिक असणार आहे. तर चला मग. नमस्कार. तुम्ही आता बघितलंच असेल की आता आपण प्रवास सुरू केलेला होता आणि आता आपण नॅशनल हायवे जो आहे तो 160च्या दिशेने आता आपण प्रवास सुरू केलाय. सकाळी मला वाटतं साधारणतः आहे ना 10च्या वाजता आपण सुरुवात केलेली प्रवासाला आणि आता साधारणतः झालेत अर्धा एक तास व्हायला आलाय. आणि खरं म्हटलं तर ना आपला लोकेशन पॉइंट जो आहे जिथे आपल्याला जायचं आहे तो लोणार म्हणून, तर तिथे आहे ना साधारणतः आता मी बोलतोय की घरापासून म्हणजे डोंबिवलीपासून बघितलं तर साधारण 25 किलोमीटरचं अंतर आहे. तर आता आपला हा प्रवास बघू शकता या हायवेवरून आपण सुरू केलेला आहे. तसं म्हटलं तर आज काय ट्रॅफिक दिसत नाहीये. तर आता आपण आहे ना 10-15 मिनटं पुढे आल्यानंतर हायवे पासून आता हा 160 हायवे नंबर आहे आणि येवई नाका म्हणून बोलतात. इथून आता आपण नीरा घेण्यासाठी आलो आहे. तर आता नीरा घेऊया आपण. घोडा आहे, एक नंबर आहे. तर आता आपण ऑलमोस्ट 200-300 मीटर अंतरावरती आहे आणि हाच रोड आता करून आपल्याला जायचं आहे. आणि हा ॲक्च्युली इकडनं हा कच्चा रोड आहे. या कच्च्या रोडने आपल्याला जावं लागणार. आता बघूया, रस्ता पूर्ण खराब दिसतोय. फायनली आता आपण लोणादी लेणीच्या इथं पोचलेलो आहो आणि जसं मी बोललेलो होतो की आपला हा जो प्रवास आहे साधारणतः 1 तास लागला याला पोचण्यासाठी. खरं म्हणजे आपण वेळ टाईमपास करत आलेलो होतो. आणि आता इथे तुम्ही बघू शकतात की हा जो प्रवास होता आपला, म्हणजे खरं म्हटलं तर या लोणाद लेणीपर्यंत यायचं म्हटलं, आता मी तर गाडीने आलो आहे, पण इतर कोणी जर असतील त्यांना यायचं असेल तर त्यांच्यासाठी खरं म्हटलं तर कल्याण स्टेशन जवळचं स्टेशन असणार आहे. तिथून ते कल्याण वेस्टवरून रिक्षा पकडून भिवंडी बायपास व करत नाशिक हायवे करून सोनाई नाका म्हणजे सोनाई फाटाच्या इथून टर्न मारला की लोणाद म्हणून गाव आहे, तिथं तुम्ही या पद्धतीने पण प्रवास करून येऊ शकतात. आता इथे आपण पोचलो आहे, म्हणजे दुपारची वेळ झालेली आहे थोडक्यात आणि बघतो तर पूर्ण शांतता आहे. तर लेणी आता समोरच आहे, त्याचं पण दृश्य पण बघूया आता. तर मित्रांनो आता आपण इथं पोचलो आहोत आणि तुम्ही आता बघितलंच असेल की दृश्य, आणि खूप खरं सांगतो शांतता आहे इथे. आता मी एकटाच आहे आणि हा एक पिलर होता, जो पिलर आता तुम्ही बघू शकतात की तो आता जे काळाच्या नुसार तो विजीर्ण होऊन तुटला आता. ठीक आहे, नक्षीकाम बारीक वरती एकदम केलेलं दिसतं आपल्याला.
आणि या बाजूला पाण्याचा साठा, म्हणजे आपण खळ बोलतोत ना तसं आहे. ठीक आहे. इथून आता समोर बघू शकता डोंगर आहे आणि हे आता आतमध्ये आलो आपण. कुंड, यज्ञकुंड बोलतात. आणि हे आपलं देवीचं मंदिर. जय अंबे माते की. खूप थंड आहे इथे वातावरण. बाहेर गरम ऊन पडलं आहे, पण इथे ना काळोख, म्हणजे तेवढा पण उजेडच चांगला आहे आणि गारवा खूप चांगला आहे इथे. आपला आता इथं जवळजवळ 1 तास होऊन गेलेला आहे, म्हणजे वेळ आपला. आणि इथून आता आपण लोणात जे शिवमंदिर आहे तिथं आपण आता प्रवास सुरू करणार आहोत. तो पण मंदिर आपण बघायला जाणार आहोत. आणि इथे आता जो वेळ आहे घालवला आहे तो जबरदस्त मला अनुभव आलेला आहे की खूप शांतता आहे. आणि मी एक टिप देऊ शकतो की इथे जो कोणी येणार असेल तर त्यांनी येणं, खरं म्हटलं तर मी बोलीन आजूबाजूला पूर्ण हिरवळ डोंगर, म्हणजे म्हटलं तर पावसाळ्यामध्ये एक जबरदस्त हा पॉईंट असू शकतो. आणि तुम्ही पावसाळ्यामध्ये प्रयत्न करा म्हणजे येण्याचा. आणि असं काय जास्त सहज म्हणजे चढणबिडण येऊन करायची गरज नाही आहे. लोणाद लेणीपर्यंत सरळ रस्ता आहे, गाडी पण येते आपली. तर पावसाळ्यात तुम्ही या आणि एकदा व्हिजिट करा या लेणीच्या इथे. तर इथून आता आपण पुढे प्रवास सुरू करूया मंदिराच्या दिशेला. तर मित्रांनो, आता आपण लोणाद लेणी बघून झाल्यानंतर आता लोणाद गावाच्या इथे जानवळ गाव म्हणून आहे त्या गावात आलो आहोत. आणि इथे आता आहे ना सुप्रसिद्ध शिवमंदिर आहे. चालुक्य काळातलं बोलतात मंदिर आहे. त्याचं बांधकाम जर तुम्ही बघितलं ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला अंबरनाथचं जे शिवमंदिर किंवा कोल्हापूरची महालक्ष्मीचं जे मंदिर आहे दगडी, म्हणजे पाषाणावरती जे कलाकुसरी केलेले नक्षीकाम आहे ते तुम्हाला या मंदिरामध्ये बघायला भेटेल. तर ते तुम्हाला मी आता दाखवतो, तुम्ही बघा त्या पद्धतीने. आपण दर्शन पण घेतलेलं आहे आणि नक्षीकाम तुम्ही बघू शकतात की हे मंदिर जे आहे ते 11व्या शतकातलं मंदिर आहे. शिलाहार राजाने बनवलेलं मंदिर आहे. तर मंदिराचा गाभारापासून पूर्ण हा पॉईंटपर्यंत जर बघितलं तर हा पूर्ण मंदिराचा भाग येतो. वरती खरं म्हणजे मंदिराचा गाभा बोलतात किंवा सभामंडप जो असतो तो काळानुसार तो राहिला नाही आहे, पडला आहे. आणि इथं बघू शकता की महादेवाची पिंड आहे. आणि इथे एक अजून एक मंदिर होतं, म्हणजे काय ते सांगू नाही शकत, कारण का इथे एक छोटा गर्भ मंदिर बोलतात तसं एक द्वार आहे. त्याच्याच विरुद्ध दिशेला दुसरं एक आहे. खूप सुंदर आहे, म्हणजे 11व्या शतकामध्ये बांधलेलं मंदिर होतं हे. आता आपण बघू शकतो 2026 चालू आहे.
म्हणजे एक मोठा कालखंड गेल्यानंतर म्हणजे मंदिराची आपण बोलतात जी अवस्था, म्हणजे त्यानंतर खूप काही बोलतात मुघलांचं पण बोलू शकतात का आक्रमण असू शकतं, त्याच्यामुळे कदाचित मूळ मंदिरचा जो गाभा किंवा सभा मंडप आहे तो तिथपर्यंत नाही आहे. खूप सुंदर बनवलं आहे. ग्रामस्थांनी पण आहे ना तसं पद्धतीने बनवलेलं आहे. शेड टाकून हे केलेलं आहे. तर मंदिराच्या बाहेर आलो आहोत. बाहेरच्या बाजूला तुम्ही बघू शकतात की हातीचं नक्षीकाम केलेलं बारकाईने केलेलं दिसतंय. पण कालांतराने त्याच्यावरती बोलतात ना की निसर्गाचा मार बोलू शकतो किंवा माणसांनी हाताळल्या किंवा त्या गोष्टीमुळे ना मूर्तीचं नक्षीकाम थोडंसं ना काही मूर्त्या तुटल्यासारखं दिसत आहेत. खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, हा होता आपला लोणार लेणी आणि प्राचीन शिवमंदिराचा प्रवास. आपल्या घरापासून हाकेच्या अंतरावरती इतका सुंदर इतिहास म्हणजे दडलेला आहे आणि हे खरंच आपलं आश्चर्य आहे की हे वैभव जपण्यासाठी म्हणजे ही जपण्याची जबाबदारी जी आहे ती आपली आहे. तर तुम्हाला इथली जी शांतता, आता मी हायवेला आहे खरं म्हटलं तर, इथली जी शांतता आहे तुम्हाला अनुभवायची असेल तर तुम्ही इथं नक्की एकदा येऊन भेट करा. आणि आजचा हा जो व्लॉग आहे तुम्हाला कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.